रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 हरी हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा भीमानी चंद्रभागा तुझे 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 चरणीचे गंगा इतक्या सहित तो मायावे माझे रंगणी नाचावे इतक्या सहित तो बायावे माझे रंगणी नाचावे इतक्या सहित तो मायावे माझे रंगणी नाचावे इतक्या सहित तो बायावे माझे रंगणी नाचावे भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा
तुझे गुणी म्हणे नामयाची जनी माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा 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 विठ्ठल 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 प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग ज्यांनी प्रमोदची अवस्था प्राप्त केली, ज्या भगवंताच्या लढिवाळ भक्त होत्या जनाबाई महाराज, ज्यांनी भक्तीमध्ये क्रांती केली, ज्यांनी आई म्हणून भगवंताला प्राप्त करून घेतलं, आद्यतत्वामध्ये आत्मतत्वामध्ये स्वसंवेग अशा आत्मबीजामध्ये असणाऱ्या स्वरूपाला प्राप्त होणाऱ्या भगवंताला ज्यांनी स्वतःची आई म्हटलं, अशा जनाबाई महाराजांचा हा अभंग आहे. महाराज महाराष्ट्रामध्ये आज पाहिलं गेलं तर अनेक देवतांची पूजा केली जाते, पण अनेक देवतांची जरी पूजा केली जाते, अनेक शक्तिपीठ सांगितलेले आहेत, अनेक शक्तिपीठ आहेत, अनेक देवतांची पूजा या शारदीय नवरात्री महोत्सवामध्ये केली जाते, परंतु प्रत्येक जीवाला ते प्राप्त होत नाही किंवा प्रत्येकाला त्याचं दर्शन होत नाही. म्हणून महाराज सुंदर असा उपक्रम सन मराठी या वाहिनीच्या माध्यमातून लागे कीर्तनाची गोडी, प्रत्येक जीवाला या कीर्तनाची गोडी लागावी महाराज, हे आमच्या वारकरी संप्रदायाची प्रमोदची अवस्था आहे. वारकरी संप्रदायाची असणारी हे तत्वाने प्रचितीला प्राप्त होणारी ही अवस्था आहे महाराज. विठ्ठल 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 सन मराठी वाहिनीच्या माध्यमातून आज प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जेवढ्या देवी पूजल्या जातात, जे स्त्री तत्व पूजलं जातं, त्या प्रत्येक स्त्री तत्वाला आपल्याला घरी बसला पाहता यावं किंवा शारदीय नवरात्री महोत्सवामध्ये श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती, नवविधा भक्तीमधल्या दोन्हीही भक्ती घडाव्यात, असा सुंदर उपक्रम या सन मराठी वाहिनीच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज अभंग जनाबाई महाराजांचा आहे.
आता तुम्ही म्हणताल शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि ताई तुम्ही जनाबाई महाराजांचा अभंग घेतला, तर महाराज प्रकृती आणि पुरुष हे एकच तत्व आहे आणि त्या तत्वाने जनाबाई महाराजांनी माझी माय पण तू आहे आणि माझा बाप पण तू आहे, या तत्वानं या आवेशानं जनाबाई महाराज भगवंताला बोलवत आहेत. महाराज जनाबाई महाराज म्हणजे कोण आहेत महाराज? एक स्त्री तत्व ज्या संत झाल्या महाराज. खूप मोठा अधिकार आहे जनाबाई महाराजांचा. जनी शब्दाचा अर्थच म्हटलं ना महाराज, तर जनी म्हणजे अनेक स्त्रियांचा समूह म्हणजे जणी आहे. म्हणजे लाखो स्त्रिया जनाबाईमध्ये समर्पित आहेत आणि जनाबाई महाराज भक्तीच्या स्वरूपानं या विश्वातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये समाविष्ट आहे. कारण सांगू, ज्ञानात तुम्ही बोला अभंग म्हणणाऱ्या जनाबाई नवे नवे त्या जनाबाई महाराजांचे अभंग मराठवाड्यातील गंगाखेडची शूद्र सुकन्या 6 वर्षाची मुलगी, माय पण गेली आणि बाप पण गेला, अनाथ झाली, पण त्या विश्वाच्या मालकानं महाराज देव पण सोडलं. कोणासाठी? एका स्त्री तत्वासाठी, जनाबाई महाराजांसाठी. कारण भक्तीच तेवढी थोर होती. देव पण कसं सोडलं? कारण झाड लोट करी जणी आणि केर भरतो चक्र पाणी. असं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या विश्वाच्या मालकांना जनाबाई महाराज. एवढंच नाही महाराज, काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, काय डावितासे हवे उतराये, काय डावितासे हवे उतराये. काय द्यावे त्यासी व्हावे उतराय. जनाबाई महाराजांच्या उपकारातून उतराई होता येत नाही महाराज. कारण काय द्यावे त्यासी, जनाबाई महाराज काय सांगू आता संतांचे उपकार. जनाबाई महाराजांचे एवढे उपकार या विश्वामध्ये आहेत. त्याचं कारण आज खेड्यापाड्यामध्ये जर गेलं महाराज, तर प्रत्येक स्त्री आज जात्यावरची ओवी म्हणत असते. तिला इतर संत माहीत नसतील, पण जनाबाई महाराज सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराज सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या कवींनी जनाबाई महाराजांना गावं. अशा प्रमोदची अवस्था प्राप्त झालेल्या जनाबाई महाराज आणि त्या जनाबाई महाराजांचा अभंग आज मी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जेवढ्या देवता आपण पूजन करतो, या देवता सुद्धा कुणाची शक्ती आहे? कारण तिने अनेक रूप प्रगट केली. प्रथम तिने जे पुरुष आणि स्त्री, प्रकृती आणि पुरुष याच्यामधून विश्व निर्माण झालं आणि हे विश्व निर्माण होत असताना ब्रह्म विष्णू महेश, लक्ष्मी पार्वती आणि काली अशा ह्या 3 शक्ती निर्माण झाल्या आणि त्याच्यातून या विश्वाची निर्मिती झाली. विठ्ठला 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 महाराज. त्या शक्तीचा आपण सांगितलं की ती प्रारंभ आहे, ती पार्वती आहे. पण महाराज ती शक्ती आज आपल्या घरात सुद्धा आहे. त्या शक्तीचं नातं आपल्या घरात सुद्धा जुळलेलं आहे. मग 9 दिवस उपवास करतो आपण 9 दिवस उपवास करतो, बरोबर आहे का नाही? 9 दिवस उपवास करतो, काही खात नाही, पायात चप्पल घालत नाही, उपासना करतो. सगळ्यांना सांगतो आम्हाला उपवास आहे, आम्ही काही खात नाहीये, आम्हाला नवरात्रीचं. कशासाठी धरता उपवास? जर घरातल्या स्त्रीची अवहेलना होत असेल तर 9 दिवस उपवास धरून सुद्धा उपयोग नाही महाराज. त्याचं कारण आहे ती स्त्री, तेच नातं आज आपल्या घरामध्ये आहे महाराज. ज्या वेळेस ती स्त्री
अंगाला हळद लावून तुमच्या दारातलं माप ओलांडते ना, तेव्हा ती लक्ष्मी म्हणून तुमच्या घरामध्ये येते. ज्यावेळेस महाराज तुम्ही लहान होता आणि त्यावेळेस जेव्हा तुम्हाला ती शिकवते, हातात पुस्तक घ्यायला लावते, तेव्हा ती सरस्वती असते. तीच प्रारंभ आहे. हे स्त्री शक्ती म्हणजे प्रारंभेचं रूप आहे. एवढंच नाही महाराज, जेव्हा तुमच्यावर संकट येतं ना, आणि संकट आल्यानंतर महाराज दुर्गा म्हणून तुमच्या पुढे उभी राहते, ती सुद्धा कोण असते? ती त्या मणिदीपावरची प्रारंभ असते महाराज. एवढंच नाही महाराज, तुम्ही जर आजारी पडला ना महाराज, तर तुमच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवणारी सुद्धा ती रेणुका माता आहे महाराज. एवढंच नाही, तुमच्यावर रागवणारी यल्लम्मा आहे, कारण तिचं ते उग्र रूप आहे. पण रागवल्यानंतर सुद्धा प्रेम करून भिवू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारी ती यल्लम्मा देवी आहे महाराज. म्हणून घरात असणारी पत्नी, बायको कोणत्याही संकटात तुमच्या बाजूला उभी राहून कोणत्याही संकटात तुम्हाला काय करते? पुण्याच्या मार्गाला पाठवते. ही स्त्री सुद्धा ती मणिदीपावरची प्रारंभ आहे महाराज, प्रारंभ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सत्ययुग, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग महाराज, याचाच आपण जर विचार केला तर सत्ययुगामध्ये कयादू माता होते. त्याच्या अलीकडे आलं तर कृतयुगामध्ये कौसल्या माता होती. द्वापार युगामध्ये यशोदा मैया होती, देवकी माता होती महाराज. यांच्याच पोटी जपी तपी संन्यासी योगी जोगी देव अवताराला आले. तर कोणाच्या पोटं? तर ती जननी आहे, तिच्याच पोटी अवताराला आले. आणि एवढंच नाही महाराज, आज आमची गोणाई माता असेल, आमची कणकाई माता असेल, आमची राजाई माता असेल, आमची सखूबाई असेल, आमची आवली तुकाराम महाराजांची पत्नी असेल, किंवा ज्या पतिव्रता सांगितल्या ती तारा राणी असेल, किंवा सीता असेल, द्रौपदी असेल, या सगळ्या लोपामुद्रा असेल, ह्या सगळ्या इतिहासामध्ये सांगितलेल्या स्त्रिया, किंवा ती राणी पद्मिनी असेल, झाशीची राणी असेल महाराज, आजही जरी विचार केला ना तर प्रमोदच्या अवस्थेला प्राप्त झालेल्या या स्त्रिया. हिंदवी स्वराज्याची प्रस्तावना झाली, हिंदवी स्वराज्य प्राप्त झालं, पण आचारवंत, ज्ञानवंत, गुणवंत, शीलवंत, जातीवंत अशा मुलाला जन्म देऊन हिंदवी स्वराज्याची भगवी पताका फडकवणारी एक कोण, त्या बाळाला जन्म देणारी कोण होती? तर राजमाता जिजाऊ होती महाराज, राजमाता जिजाऊ होती. आज जर राजमाता जिजाऊ नसती तर महाराज आमच्या अंगणामध्ये तुळस लागली नसते. म्हणून आज त्याग राजमाता जिजाऊनं केला आणि हिंदवी स्वराज्याची 3 लोकांमध्ये भगवी पताका फडकली. त्याचं एकच कारण होतं की आज ती स्त्री शक्ती जागी होती महाराज, स्त्री शक्ती जागी होती. विठ्ठला 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 महाराज, मला एवढं का सांगावं वाटलं? त्याचं कारण एकच होतं की आज आपण स्त्री शक्तीचा जागर करत आहोत. आणि या स्त्री शक्तीच्या जागरामध्ये महाराज जनाबाई महाराज त्या देवाला स्त्री तत्वानं बोलवतात. आणि ते कोणत्या आवेशानं बोलवतात? अभंगाचं पहिलं चरण. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, चंद्रभागा, चंद्रभागा. जनाबाई महाराज एग एग विठाबाई आग म्हणतात, देवाला कामाला लावतात, आरतुरच देवाला बोलतात. आपण आपल्या आईला आरतुरच बोलतो. तसं या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपण कोणाला आव्हान करणार आहोत? देवीला आव्हान करणार आहोत. एग एग आई, तू माझ्या घरामध्ये
नाही का अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि हा शारदीय महोत्सव होत असताना आपण त्या देवी तत्वानं आपल्या घरामध्ये यावं, ब्रह्मानंद आत्मा आनंद आनंदाच्या लहरी प्रगट व्हाव्या म्हणून आपण काय करत असतो, त्या देवीला आव्हान करत असतो. पण महाराज आज जर विचार केला तर शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे काय, ते आळवणं नाही का, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमिचित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. महाराज व्यर्थ असतो, बिकॉज व्यर्थ करू नये म्हणजे कसं शास्त्र शुद्ध असावं. त्याचं कारण असं आहे की नवरात्र म्हटलं तर 4 नवरात्र सांगितले गेलेले आहेत. किती नवरात्र आहेत? 4 नवरात्र आहेत. चैत्र शुद्ध नवरात्र असते, आषाढी नवरात्र असते, मागी नवरात्र असते, अश्विन शुद्ध नवरात्र असते. असं 4 नवरात्र सांगितल्या गेल्या. आता ह्या आपल्याला चैत्रातली नवरात्र माहीत असते किंवा अश्विनातली नवरात्र प्रतिपदेपासून सुरू होते, अश्विनातली नवरात्र माहीत असते. पण आपल्याला एक नवरात्र माहीत नाही आणि ती नवरात्र असते आषाढामध्ये असते. पंचांग पाहिल्यानंतरच कळतं आषाढातली नवरात्र. आता तुम्ही म्हणताल ताई आषाढातली नवरात्र आम्हाला काय करायचंय, पण ज्यांना मंत्र साधना करायचे, तंत्र साधना करायचे, ज्यांना साधना करायची किंवा जे उग्र रूप देवीचं सांगितलंय ते उग्र रूप म्हणजे आषाढामध्ये केलेली नवरात्र. म्हणून अशा 4 प्रकारच्या नवरात्र आहेत. आता याच्यामध्ये मला सांगायचं आहे की आता ह्या नवरात्रीमध्ये आपण 9 देवीची पूजा करतो, 9 शक्तीची पूजा करतो. आता त्या देवीला वर्षभर कोण आठवण करत नाही, नाही का, फक्त नवरात्रीमध्ये आठवण करतात. मग शैलपुत्री आसन नाही का, ब्रह्मचारिणी चंद्रघंटासन, कुष्मंडासन नाही का, कात्यायनी आसन, गौरी असल, महागौरी आसन, काली आसन, सिद्धिदात्री असल, अशा ह्या 9 दिवसामध्ये 9 देवींची आपण पूजा करतो. बरं एवढंच नाही, तुम्ही काय करता, मग आज देवीने कोणता रंग घातलाय, मग तशा पद्धतीची साडी घालायची. म्हणजे आपली तपश्चर्या कशी असते, भौतिकानं, लौकिकानं आणि विषयानं तपश्चर्या असते. महाराज तुम्ही फक्त प्रेम करा, विश्वासाच्या शिखरावर भक्तीचं मंदिर बांधून तिची फक्त आराधना करा. महाराज ती तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रंगापेक्षा तिच्या रंगामध्ये सती नाही का पाठ करा, तिची आराधना करा, तिची पूजा करा. पण महाराज तसं नाही करत. आणि याच्याही पुढे तुम्हाला सांगून जाऊ का, ती जेवढी सौम्य आहे तेवढीच उग्र पण आहे. कारण मी जो विषय घेतलेला आहे तो यमाई माता आहे आणि यल्लम्मा माता आहे. म्हणजे यमाई तीच शक्ती आहे, यल्लम्मा तीच शक्ती आहे आणि प्रारंभ सुद्धा तीच शक्ती आहे. आता तुम्ही म्हणताल मग ही जी नवरात्र असते आषाढामध्ये, या आषाढामध्ये नवरात्रीमध्ये कोणाची पूजा करतात, तर आता हे कोणाला माहीत असो नसो पण या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये सुद्धा 10 रूपाची पूजा करतात. देवीची 10 उग्र रूप आहेत. उग्र म्हणजे जेव्हा जेव्हा ती प्रगट झाली, जे अनिष्ट संपवण्यासाठी प्रगट झाले, त्या पद्धतीनं तिचं ते नाव पडलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काली आहे, तारा आहे, त्रिपुर सुंदरी आहे, भैरवी आहे, छंदमस्त आहे, घुमावती आहे, कमला आहे, नाही का, ह्या सगळ्या 10 देव्या आहेत. आणि त्यांची आराधना रात्रीची करून तंत्र मंत्र साधना करावी लागते. ह्याला आषाढातले नवरात्र म्हणतात. आणि हे देवीचं उग्र रूप आहे. हे उग्र रूप आणि तारक रूप कोणाचं आहे, फक्त ती प्रारंभा जी मी मणिदीपावर सांगितली ना, तीच प्रारंभा. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज माझा विषय एक तारक आहे आणि एक मारक आहे. मारक म्हणजे मारणारी नाही बरं का. जेव्हा ती उग्र होते ना, नाही का, उग्र होते, कधी कधी आपल्यावर रागवते महाराज. तसं एक रूप तारक आहे आणि एक रूप मारक आहे. पण या सर्व शक्ती आहे, ही देवीची जी शक्ती आहे ना, ह्या नवरात्री महोत्सवामध्ये ह्या देवीची शक्ती ब्रह्मांडामध्ये हजारो पट वाढलेली असते. आणि ती देवीची शक्ती आपल्या घरामध्ये यावी, नाही का, आणि घरामध्ये आनंद नांदावा, ब्रह्मानंद आत्मा आनंदाच्या लहरी प्रगट व्हाव्या म्हणून आपण काय करतो आपण घटाची स्थापना करतो आणि देवीला त्या ठिकाणी काय करतो, बसवतो. पण महाराज काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जाताना पाहतो तर तो घट कसा बसवा, मी बाकीचं नाही पण घट कसा बसवावा, तर त्याच्यासाठी महाराज घट बसवताना त्या ठिकाणी प्रथमतः आपल्या देवीला बोलवायचे, नाही का, एक शक्तीला घरामध्ये बोलवायचे, एक शक्तीचा आवेशना आपल्या घरात आली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी काय करावं लागतं महाराज, ती जागा शेणानं सारवावी लागते. त्याच्यावर मातीची सुंदर काळी माती चाललेली मातीची वाघोरी काढावी लागते. बरोबर आहे की नाही दादा, वाघोरी काढावी लागते. तुम्ही बोलला तरी चालेल. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याच्यावर घट ठेवतो.
मस्त छान खड्डा करायचा, त्याच्यामध्ये घट ठेवायचा. काही ठिकाणी काय करतात, फक्त घटच ठेवतात आणि नागवेलीची पानं त्याच्यामध्ये ठेवतात, पण तसं नसतं महाराज. जर आपण फक्त नागवेलीची जर पानं त्याच्यावर ठेवली, घट जर बसवला ना महाराज, तर देवीच्या धडाची पूजा होते. म्हणून महाराज धर्मशास्त्र जे सांगतं ते बोलावं आणि शक्तीच्या नादाला लागत असताना धर्मशास्त्राप्रमाणेच बोलावं. म्हणून या ठिकाणी एवढंच सांगते की तो घट ठेवल्यानंतर त्या घटावर सुंदर पाण्यानं भरावा, गंगा जलानं भरावा, त्याच्यावर श्रीफळ ठेवावं. श्रीफळ ठेवतच नाहीत महाराज, पण त्याच्यावर श्रीफळ ठेवावं. आतमध्ये नागवेलीची पानं ठेवावीत, त्याच्यामध्ये सुंदर असं एक फूल टाकावं, सुपारी टाकावी, एखादा रुपया त्याच्यामध्ये टाकावा, हळदी कुंकू समर्पित करावं. आता नारळ का ठेवावा, ते श्रीफळ आहे महाराज, नाही का, पूज्य आहे, श्रीफळ आहे. आता नारळ ज्या वेळेस आपण उलटा ठेवतो ना, नारळाला डोळे किती आहेत तुम्ही सांगा, किती डोळे आहेत नारळाला? 3. मग 3 डोळे नारळाला आहेत. मग ते 3 डोळे कशाचं प्रतीक आहे? म्हणून धर्मशास्त्र सूक्ष्म सांगत असतं. हे 3 डोळे म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश, काली, सरस्वती आणि लक्ष्मी. महाराज ही 3 तत्व आकृष्ट होतात आणि ही 3 तत्व आकृष्ट करून घेण्यासाठी, ते देवीला व्यवस्थित बसवण्यासाठी महाराज त्याच्यावर श्रीफळ ठेवावं लागतं. आता श्रीफळ आपण ठेवलं नंतर काय करा, 7 धान्य त्या वाघोरीमध्ये 7 धान्य पेरावं लागतं महाराज. त्याच्यामध्ये सातू असावा. सातू, आता सातू का असावा? ही पृथ्वी ज्यावेळेस निर्माण झाली ना, तर पहिलं बीज हे सातू होतं, म्हणून त्याच्यामध्ये सातू असावा. आता आपण पाणी टाकतो महाराज, पाणी टाकण्याची पद्धत आहे. पाणी आपण प्रोक्षण करतो, त्याच्यावरती आपण घेतो पाणी त्या नारळावर सोडतो, तसं नाही बरं का दादा, तसं नाहीये. प्रोक्षण करायचं असल्यावर वाघोरीमध्ये सुंदर असं तिचं नामस्मरण, नाही का, सप्तपदीचा पाठ करून नामस्मरण करून, सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुसे, हे बोलून मग त्या वाघोरीमध्ये काय करावं, आपण प्रोक्षण करावं. आता प्रोक्षण केल्यानंतर महाराज, आता तो घट कसा बसवायचा आता मी सांगून जाते महाराज. कारण देवीने काय केलं, देवावर संकट आलं, आली, संतांवर संकट आलं, प्रारंभ आली, म्हणजे ती शक्ती. देवावर खूप संकट आले तर महाराज, आणि देवावरचं संकट बाजूला करायला जो कोण आली संत, ती प्रारंभात ती शक्ती आलेली आहे, मणिदीपावरून आलेली. म्हणून तुम्हाला सांगते, या देवांचं सुद्धा रक्षण करण्याची नैतिक जबाबदारी जो कोणावर असेल तर त्या स्त्री तत्वावर, त्या प्रारंभेवरती आहे. याच्याही पुढे तुम्हाला सांगून जाते, घट बसवताना आपण आपले जी देवता आहेत, आपल्या देवाऱ्यामध्ये जे देवता आहेत, आपण त्या नागवेलीच्या पानावर बसवतो. नागवेलीच्या पानावर बसवत असताना झोपवू नका देवाला, बसवा, देवाला झोपवायचं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो घट असा बसवावा की त्या घटाची छाया म्हणजे देवीची छाया त्या कोणावर पडली पाहिजे, तर त्या असणाऱ्या देवतांवर. कारण तिच्या छत्रछायेखाली हे विश्व आहे, हे विश्व कोर्ट आहे, आणि त्या कोर्टाची मालकीन ती प्रारंभ आहे महाराज, ती प्रारंभ आहे. म्हणून तिच्या छत्रछायेखाली असे त्या ठिकाणी बसवावे. आता आपण काय करतो, 9 फुलांची माळ, 21 फुलांची माळ आपण त्याच्यावर सोडतो. मला एक सांगा, आपण माळ वर्ण सोडत असताना गुंडाळायची नाही महाराज, माळ तरंगली पाहिजे अशा पद्धतीने माळ सोडा. 5व्या दिवशी लवंगाची, ललित पंचमी असते, लवंगाची माळ आपल्या घरामध्ये धनधान्य व्यवस्थित असावं, लवंगाची माळ असावी. 7व्या दिवशी वेलचीची माळ घालतात, त्याचं कारण आहे लक्ष्मीचा वास, म्हणून वेलचीची माळ घालायची. आणि याच्या पुढे सांगते, आपण देवीला फुलवरा बांधतो, आपल्या घरामध्ये आनंद नांदावा. आणि तो फुलवरा कशाचा असतो, अनेक पदार्थ तयार केले जातात, तिचं सायाच तयार केलं जातं महाराज, ऐवज तयार केला जातो, तो ऐवज एका याच्यामध्ये भरला जातो आणि मग तो फुलवरा. स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला हो, 4 वेदांचा फुलवरा बांधिला हो, 4 वेदांचा फुलवरा बांधिला हो. शास्त्र पुराणे अनवादी तुझा गोंधळ मांडिला हो, शास्त्र पुराणे अनवादी तुझा गोंधळ मांडिला हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो.
माऊली जाओ. स्वर्ग मृत्यू पाताळीचा मंडप घात लाव, 4 वेदांचा फुलवरा बांधिलाव. आता हे 4 वेदांचा फुलवरा, स्वर्ग आणि मृत्यू, हे विठाबाईला केलेला अभंग आहे. ज्यांना कोण म्हणतात, नाथ महाराजांचा हा हे आहे, गोंधळ आहे. आणि कोणासाठी आहे? विश्वाच्या मालकासाठी आहे. मग असाच फुलवरा कोणासाठी बांधला गेला? तर असाच फुलवरा त्या शक्तीच्या. आणि याच्यासाठी 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी आपण काय करतो? फुलवरा बांधतो. आणि फुलवरा त्याच्यावरती बांधायचा. आणि नंतर मग आपण काय करतो महाराज? तर देवीसाठी होम हवन करत असतो. आणि ज्या दिवशी मग मात्र ज्या दिवशी 9 दिवस पूर्ण होतात, 9 दिवसामध्ये महाराज देवीचा जागर होतो, कीर्तन होतं, भजन होतं, नाही का, सप्तपदीचं पाठ होतं. हे सगळं करत असताना महाराज, आणि मग ते मात्र क्रिया आपल्या घरामध्ये क्रियाशील व्हावी आणि आपल्या सगळ्यांना तिचा आशीर्वाद मिळावा. आणि 9व्या दिवशी मात्र हातामध्ये तांदूळ वगैरे घेऊन तिच्यावर तांदूळ टाकून 9व्या दिवशी आपण घट हलवतो. आणि घट हलवल्यानंतर सुद्धा जे सायस आहे ते सुद्धा आपण काय करायचं असतं? तर ते गंगेमध्ये सोडायचं असतं, कुठेही उकिरड्यामध्ये टाकायचं नसतं. अशा पद्धतीने आपण हा नवरात्र उत्सव साजरा करतो. विठ्ठला 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 आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. आणि त्या 3.5 शक्तिपीठामध्ये असणारी एक जी देवी आहे, त्या देवीविषयी मी आता तुमच्याशी बोलणार आहे. म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आज सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये औंध या गावामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये औंध या गावामध्ये त्या ठिकाणं महाराज यमाई देवीचं स्थान आहे. मोठं मंदिर आहे, मोठं स्थान. आणि त्या ठिकाणी कोणाचं आहे? तर त्या ठिकाणी यमाई देवीचं मोठं स्थान आहे महाराज. पण त्या ठिकाणी कंठेश्वर नगरीमध्ये नाही ना, कंठगिरीमध्ये फार मोठं अरण्य होतं. ऐका, यमाई देवीला आता तुम्ही, यमाई देवीची 12 पीठं आहेत महाराज. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना वाटतं एवढंच पीठ आहे, पण यमाई देवीची पण अनेक येडाई, यमाईला येडाई पण म्हणतात, अनेक 12 पीठांना रंगलेली आहे यमाई देवी. आणि ती महाराज औंध या गावामध्ये खूप मोठं घनदाट अरण्य आहे. आणि त्या अरण्यामध्ये महाराज कंठगिरी नावाच्या अरण्यामध्ये त्या ठिकाणी महाराज ऋषी मुनी, जपी तपी, संन्यासी, योगी जोगी तपश्चर्या करतात. आणि तपश्चर्या करत असताना महाराज त्या ठिकाणी अंबरीश ऋषी बघा आता हा भाग किती जवळचा आहे. अंबरीश ऋषी तपश्चर्या करतात. आणि ती तपश्चर्या करत असताना महाराज हा जो दैत्य आहे नाही का, औंधासूर नावाचा दैत्य, आणि हा औंधासूर नावाच्या दैत्यानं काय करावं? अनेक दैत्य घेऊन यावं आणि त्या ठिकाणी त्या होमाचा काय करावा? नाश करावा. याचा इतिहास आपण प्रत्येक ठिकाणी हाच पाहत आलेलो आहे. आणि हे करत असताना महाराज शेवटी महाराज अंबरीश ऋषानं काय केलं महाराज? आव्हान केलं शक्तीला. आव्हान शक्तीला केलं, आई तू ये, आई तू ये, अगं शक्ती तू ये. आणि मग महाराज काय केलं? रेणुका मातेनं, जी रेणुका माता माहूरगडावरती आहे, रेणू म्हणजे पृथ्वी, अणु म्हणजे पृथ्वी, अणु म्हणजे कण, आणि यल्लम्मा, यल म्हणजे पण कण, म्हणजे ही दोन्ही रूप कशाची आहेत? पृथ्वीची रूप आहेत. आणि ज्या वेळेस आव्हान केलं ना महाराज, तर ते शक्तीने काय केलं? माहूरगडावरून भैरवाला पाठवलं. आणि केदारनाथ कोण? ज्योतिबा, दख्खनचा म्हणाल का, ज्योतिबा, आणि ज्योतिबाला सुद्धा आव्हान केलं की तुम्ही जा आणि त्या औंधासुराचा काही करा, वध करा. महाराज हे आले, भयंकर युद्ध झालं, 7 दिवस युद्ध झालं. पण युद्ध झालं तरी महाराज काय झालं? हे सगळे आलेले दैवत मात्र त्या औंधासुराच्या पुढे टिकले नाही. साक्षात केदाराचा अवतार असणारा ज्योतिबा देवता आहे, ते पण दख्खनचा राजा म्हटलं जातं. ज्योतिबा सुद्धा शांत झाले. आणि मग ज्योतिबा कळवळले. अंतकरणामध्ये काय झालं? एक आत्मीयता निर्माण झाली. आणि अंतर आत्म्यानं त्यांनी पाहिलं, या औंधासुराचा जर वध कोण करणार असेल तर ती फक्त ती स्त्री शक्ती आहे आणि ती देवी आहे. म्हणून अंतकरणामध्ये एकदम कळवळून बोलवलं, ए माई, ए माई. ए माईची झाली यमाई. आणि मग मात्र महाराज लालबुंद झालं डोळं, केस सोडलं मोकळं. महाराज केस मोकळे सोडले, लाल डोळे झाले, लाल डोळे झाले केस. आणि सगळे ऐवज घेऊन आले. हातामध्ये त्रिशूळ आहे, हातामध्ये परशू हे, बाण हे,
दानपत्र आहे, पानपत्र हातामध्ये आहे. आणि अशी निळ्या घोड्यावर 64 योगिनी घेऊन, भैरव घेऊन ही माता कुठून आली? महाराज माहूर गडावरून आली. आणि मग त्या 64 ज्या योगिनी होत्या, मग काय झाला? कल्लोळ झाला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दानाला गुणे, महिषासुर मर्दानाला गुणी, त्रिविध तापाची करावया झाडणे, त्रिविध तापाची करावया झाडणे, भक्तलागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे. महाराज आली. निर्गुण निराकार असणारी, निर्गुण निराकार माहुर तुझं, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माऊर माझ गाव, शकून सांगावयाले यमाई माझं नाव, सांगावयाले यमाई माझ नाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. आई रजाईचा असं त्यांनी केलं, असं त्या 64 योगिनीने केलं. आणि मग महाराज आली. 5 दिवस युद्ध झालं आणि या 5 दिवसाच्या युद्धामध्ये निर्वाणीचा बाण सोडला आणि त्या औंधासुराचं महाराज शिरकमल बाजूला केलं. एका बाजूला शिरकमल पडलं महाराज. आणि मग मात्र त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो आईला म्हणतो, अगं आई, तुझ्या हातून मला मरण आलं ग, अंतकालेच्या मामेचं स्मरण मुक्त हा कलेवरम. आई, शेवटचं तुझ्या हातून मला मरण आलं, पण आई असं काहीतरी कर, आई असं काहीतरी कर की ज्याच्यामुळं मला तुझ्याबरोबर तुझ्या चरण कमलाजवळ जागा मिळेल. म्हणून महाराज त्या दिवशी आईने सांगितलं, तथास्तु म्हटली. म्हणून आज तुम्ही साताऱ्यामध्ये जाताल, खटाव तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये जाताल तर गावामध्ये एक अंबिकेचं मंदिर आहे आणि त्या अंबिकाच्या मंदिराच्या समोर महाराज कोणाचं स्थान आहे तर ह्या औंधासुराला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. आणि तिथून पुढचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती मंदिर आहे. त्या मंदिराला 432 पायऱ्या आहेत, 10 बुरुज आहेत, पूर्वाभिमुख त्याचा दरवाजा आहे आणि चतुर्भुज आईची मूर्ती, काळ्या पाषाणाची मूर्ती. आणि एवढंच नाही तर महाराज हातामध्ये त्रिशूळ आहे, हातामध्ये बाण आहे, हातामध्ये खड्ग आहे आणि अशी पानपत्र घेतलेली माता. आणि ते तर कुठं बसलेले आहे तर औंधासुराच्या त्या डोंगरावरती. का बसली तर त्या ठिकाणी ज्योतिबा म्हटले, आई तो आता परत जाऊ नको, आई तो आली तर आई तो आता इथंच थांब. म्हणून यमाई म्हणजे यमाई म्हटलं म्हणून तिचं नाव यमाई पडलं. वास्तविक पाहता ते मूळ स्वरूप रेणुकेचं आहे, रेणुकेचं स्वरूप पार्वतीचं आहे आणि पार्वतीचं स्वरूप प्रारंभेचं आहे. पुन्हा आपण तिथंच नेहमी जातो, त्याचं कारण ही सगळी शक्तिपीठं आहेत. महाराज ते झालं, आता ती तिथं बसली. म्हणून आज पूर्ण औंध गावामध्ये औंधासुराच्या नावावरनं त्याला औंध असं गाव असं नाव पडलं. आणि महाराज तिथून नंतर पुढं यमाई कुठं गेली तर रत्नागिरी वाडीला गेली. त्याचं कारण एवढं असं होतं, कारण ज्योतिबा महाराजांचं काय झालं, राज्याभिषेक झाला. आणि ज्योतिबांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ह्या यमाईला बोलवलंच नाही कोणी लग्नाला. आणि न बोलवल्यामुळं आई जरा रुसली. पण काय केलं महाराज, चोपडाई मातेनं ज्योतिबाला स्मरण करून दिलं की आईला बोलवलं नाही, आईला नाही बोलवलं तर महाराज पूर्णत्व प्राप्त होत नाही. त्यावेळेस ज्योतिबा आले. कुठं आले महाराज, त्या तळ्याजवळ आल्या. तर ते तळ तिथं का निर्माण झालं तर ज्या वेळेस देवीने त्या औंधासुराचा वध केला त्यावेळेस तिच्या केस मोकळे सोडले होते, अंगावर जखमा होत्या आणि ती केस धुण्यासाठी त्या तळ्यावर आली. म्हणून त्या तळ्याला नाव पडलं मोकळाई देवी. आणि म्हणून मोकळाई देवी म्हणून सुद्धा यमाई देवी त्या तळ्याजवळ बसलेली आहे. आणि मग ज्योतिबाला सांगितलं, बाबा
तू जा, आता परत येऊ नको. मी चापेक वनामध्ये चैत्र पौर्णिमेला मी त्या ठिकाणी येईल. आणि मग यमाई देवी चैत्र पौर्णिमेला कुठून निघाली तर औंध गावावरून निघाली. आणि कुठं गेली तर त्या ठिकाणी ज्योतिबाच्या तिथं असणारा जो चाफेवण आहे त्या चाफेवनामध्ये देवी त्या ठिकाणी यमाई गेली. आता थोडं असं अज्ञान आहे लोकांचं की ज्योतिबाचं आणि यमाईचं लग्न लावलं जातं असं अज्ञान आहे. पण महाराज, ज्योतिबा हा यमाईचा मुलगा आहे. त्याचं कारण केदारनाथाचा अवतार, पण हा अवतार ब्रह्म विष्णू आणि महेशाचा आहे. आता ज्योतिबाने जे अंगीकार केलेला आहे कट्यारीचा, जी कट्यार आहे ही कट्यार काय आहे? हा जमदग्न ऋषीचा अवतार आहे महाराज. कट्यार क्रोध, जमदग्नी ऋषी म्हणजे क्रोध आहे. सप्त ऋषीमध्ये क्रोधामयी ऋषी जर कोण असतील तर ते जमदग्नी ऋषी आहेत. आणि ते जमदग्नी ऋषी ते धारण कोणी केलेलं आहे? ज्योतिबानं धारण केलेलं आहे. कोणत्या रूपात धारण केलेलं आहे? तर कट्यारीच्या रूपामध्ये धारण केलेलं आहे. म्हणून चैत्र पौर्णिमेला जेव्हा ज्योतिबा त्या चाफेवनामध्ये जातात, देवीला भेटायला जातात, वाडी रत्नागिरीला तिथं जातात, त्यावेळेस त्या कट्यारीचं आणि देवीचं लग्न लावलं जातं. म्हणून यमाई मातेचं लग्न कधीही ज्योतिबाशी नाही तर जमदग्नीशी होतं. आता जमदग्नीशी तिथं लग्न का लावलं जातं? तर महाराज, कृष्ण भगवंतानं परशुरामाला सांगितलं होतं, बाबा तुझी आई आणि वडील नाही का जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता हे जरी वेगळे झाले, जमदग्नी ऋषींचा वध झाला, हे जरी वेगळे झाले तरी मी त्यांचा मिलाप करून देईल. मग हे मिलन कुठं केलं? तर यमाईच्या अवतारामध्ये आणि कट्यारीच्या अवतारामध्ये. या यमाई देवीचं आणि कट्यारीचं लग्न करून कृष्ण भगवंतानं आपलं वचन मात्र त्या ठिकाणी पूर्ण केलं. विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका